नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात परब्रह्मस्वरूप. स्वामींच्या अनेक लीला आपण ऐकल्या आहेत, पण आजची कथा आपल्याला एक खूप मोठा धडा देऊन जाते. जेव्हा एखाद्याच्या डोळ्यावर अहंकाराची आणि पैशाची झापडे येतात, तेव्हा प्रत्यक्ष देव समोर असूनही तो त्याला ओळखू शकत नाही. असंच काहीसं घडलं सेतुबंध रामेश्वरच्या त्या पवित्र भूमीत. रामेश्वरमसारख्या पवित्र ठिकाणी जिथे भाविक पापांच्या क्षालनासाठी येतात, तिथे पुजाऱ्याने धर्माला व्यापाराचे स्वरूप दिले होते. द्रव्याविना स्नान न घडे, हे त्याचे वाक्य त्याच्या लोभी वृत्तीचे दर्शन घडविते. सेतुबंध रामेश्वर हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तेथे अनेक पापविनाशक तीर्थकुंडे आहेत, जिथे स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र तिथे एक पुजारी होता, जो अत्यंत धनलोभी होता. तो येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सांगायचा, द्रव्याशिवाय म्हणजेच पैशाशिवाय इथे स्नान घडणार नाही. पैशाशिवाय कोणालाही पवित्र कुंडात पाऊल ठेवून देत नसे तो. एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज भ्रमण करत करत रामेश्वरला पोचले. स्वामींचे रूप तर साक्षात परब्रह्माचे, पण ते एका विरक्त संन्याशाच्या वेशात होते. जेव्हा स्वामी स्नानासाठी कुंडापाशी गेले, तेव्हा लोभी पुजाऱ्याने त्यांना अडवले आणि नेहमीप्रमाणे पैशाची मागणी केली. त्यावर स्वामी समर्थ त्याला शांतपणे म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोटींनी द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. स्वामींनी स्पष्ट केले की ते एक संन्यासी आहेत, ज्यांच्याकडे संपत्तीचा मोह नाही आणि धनही नाही. त्यामुळे अशा प्रकारे पैशासाठी अडवणूक करणे चुकीचे आहे. स्वामींचे बोलणे ऐकून तो पुजारी अधिकच चिडला. तो अहंकाराने म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान आणि विद्वत्ता सर्व निरर्थक आहे. त्याच्या लेखी ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच पुण्य मिळवण्याचा अधिकार होता. त्याने प्रत्यक्ष ईश्वरालाच पैसे नसतील तर ज्ञान व्यर्थ आहे असे सुनावले. पुजाऱ्याचा हा टोकाचा लोभ आणि अज्ञान पाहून स्वामींनी तिथे क्षणभरही थांबणे योग्य मानले नाही. त्याने त्या पुजाऱ्याशी कोणताही वाद घातला नाही. जिथे भक्तीपेक्षा पैशाला महत्त्व दिले जाते, तिथे थांबणे स्वामींच्या तत्वात नव्हते. ते तात्काळ तिथून निघून गेले. पुजाऱ्यासमोर साक्षात स्वामी उभे होते, पण पैशाच्या लोभापायी तो त्यांना ओळखू शकला नाही आणि एका मोठ्या संधीला मुकला. अहंकार माणसाला आंधळा करतो. पुजाऱ्याने ज्ञानापेक्षा धनाला श्रेष्ठ मानले, जे त्याच्या आध्यात्मिक अधःपतनाचे लक्षण होते. स्वामी समर्थ तिथून निघून गेल्यावर पुजाऱ्याचे अहंकाराचे आणि लोभाचे फळ त्याला कसे मिळाले याचा पुढचा भाग आहे. श्री स्वामी समर्थांसारख्या महापुरुषाचा अनादर केल्यामुळे निसर्गानेच त्या पुजाऱ्याला धडा शिकवला. स्वामींनी तिथून प्रस्थान केल्यानंतर त्या पवित्र तीर्थकुंडात एकाएकी विचित्र बदल झाले. ज्या तीर्थकुंडात लोक श्रद्धेने स्नान करायला येत होते, तिथे अचानक प्रचंड दुर्गंधी पसरली. पाणी इतके खराब झाले की तिथे उभे राहणेही कठीण झाले. निर्मळ पाण्यात अचानक असंख्य किडे पडले. तीर्थाचे पाणी दूषित झाल्यामुळे ते स्नानासाठी पूर्णपणे अयोग्य झाले. पुजाऱ्याचा सर्व गर्व त्याच्या पैशांवर होता, पण आता घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे भाविकांनी तिथे फिरकणेच बंद केले. जो पुजारी पैशांशिवाय स्नान नाही असे म्हणायचा, त्याचे उत्पन्न आता पूर्णपणे शून्य झाले. पुजाऱ्याने स्वतःच्या चुका सुधारण्याऐवजी सुरुवातीला ते पाणी स्वच्छ करण्यासाठी अनेक भौतिक उपाय केले. त्याने कुंडाची साफसफाई केली, इतर उपाय योजले, पण परिस्थिती सुधारली नाही. कारण हा दोष पाण्याचा नव्हता, तर त्याच्या कर्माचा आणि लोभाचा होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जेव्हा आपण धर्माचा उपयोग फक्त स्वार्थासाठी करतो तेव्हा तिथले पावित्र्य नष्ट होते. पुजाऱ्याला आता कळून चुकले होते की ज्या ब्रह्मज्ञानाला तो कोरडे म्हणत होता त्याच शक्तीच्या एका कृपेने त्याचे साम्राज्य एका क्षणात कोसळू शकते. त्या पुजाऱ्याला जेव्हा आपली चूक उमजली आणि पुढे काय घडले ते पुढील भागात पाहूया. जेव्हा सर्व उपाय थकले आणि उत्पन्नाचे साधन पूर्णपणे बंद झाले तेव्हा पुजाऱ्याच्या मनातील अहंकाराचा पडदा दूर झाला. त्याला आठवले की हे सर्व त्या विचित्र संन्याशाच्या म्हणजेच स्वामींच्या जाण्यानंतरच घडले आहे. त्याला कळून चुकले की आपण ज्यांना निर्धन समजून हिणवले ते साक्षात ईश्वराचे रूप होते. जेव्हा पुजाऱ्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा तो हताश होऊन शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे धावला. त्याने तीर्थकुंडाची दुरावस्था आणि स्वामी समर्थांच्या भेटीचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. शंकराचार्यांनी योग समाधी लावून अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून घेतला. त्यांना उमजले की हा कोणताही सामान्य संन्यासी नसून साक्षात परब्रह्मस्वरूप आहे. त्याने पुजाऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत. आचार्याने पुजाऱ्याच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्याने त्याला सांगितले की ब्राह्मकुळात जन्म घेऊन अशा प्रकारे धनाचा लोभ धरणे हे अमंगल कृत्य आहे. त्याने त्याला खालीलप्रमाणे खडे बोल सुनावले. तू देवाचे पूजन केवळ धनाच्या लोभापायी केलेस आणि धन मिळवण्यासाठी भोळ्या भक्तांचा छळ केलास. ब्राह्मण कुळात जन्मून अशी अमंगल कृत्य आचरण्याची तुझी बुद्धी कशी झाली? शंकराचार्यांनी पुजाऱ्याला केवळ चूक दाखवून दिली नाही तर सुधारण्याचा मार्गही सांगितला. त्यांनी सांगितलं, आजपासून धनाचा लोभ सोडा आणि भक्तांना अडवणे बंद करा. तसेच येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे आदराने स्वागत करा. त्यांना सन्मान द्या. सर्वांशी प्रेमाने आणि गोड बोला. तुमच्या शब्दाने लोकांचे समाधान झाले पाहिजे. जर तुम्ही धर्माच्या मार्गाने चाललात तर धन आणि यश आपोआप तुमच्याकडे येईल. शंकराचार्यांचा कठोर पण डोळे उघडणारा उपदेश ऐकल्यानंतर पुजाऱ्याच्या मनातील पालट झाला. कथेचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग पुढील प्रमाणे आहे. शंकराचार्यांनी सांगितलेला शब्द न शब्द पुजाऱ्याला बाणासारखा टोचला. त्याला स्वतःच्या नीच वृत्तीची प्रचंड लाज वाटू लागली. ज्या स्वामींना त्याने निर्धन म्हणून हिणवले होते तेच या सृष्टीचे मालक आहेत हे उमजल्यावर तो व्याकुळ झाला. तो पुजारी तडक रामेश्वरला परतला आणि स्वामी समर्थांचा शोध घेऊ लागला. त्याला समजले की स्वामी अजूनही परिसरातच आहे. तो धावत स्वामींकडे गेला आणि त्याने त्यांच्या चरणांवर साष्टांग दंडवत घातला. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, महाराज, मी अज्ञानी आहे. धनाच्या लोभापायी मी साक्षात परब्रह्माला ओळखले नाही. मला क्षमा करा. स्वामी समर्थ तर दयेचे सागर आहेत. जेव्हा एखादा भक्त अहंकार सोडून शरण येतो तेव्हा स्वामी त्याला तात्काळ पदरात घेतात. स्वामींनी त्याला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले. त्यांनी त्याला उठवले आणि समजावले की हे तीर्थ कोणा एकाच्या मालकीचे नाही, ते ईश्वराचे आहे. भक्तांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. स्वामींची कृपा होताच एक चमत्कार घडला. रामेश्वरच्या त्या तीर्थकुंडातील दुर्गंधी एका क्षणात नष्ट झाली. सर्व किडे गायब झाले आणि पुन्हा पाणी आरशासारखे स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याने आनंदाने आणि भक्तिभावाने स्वामींना तीर्थस्नान घातले. तो पुजारी आता केवळ धनाच्या मागे न लागता येणाऱ्या प्रत्येक भक्तांची सेवा मनोभावे करू लागला. या कथेचा उपसंहार अत्यंत मार्मिक आहे. श्री स्वामी समर्थांनी केवळ त्या एका पुजाऱ्यालाच नव्हे तर समाजातील सर्वच क्षेत्रात सेवा देणाऱ्या व्यक्तींना एक वैश्विक संदेश दिला आहे. हा संदेश केवळ मंदिरातील पुजाऱ्यांपुरताच मर्यादित नाही,
डॉक्टर, शिक्षक, अधिकारी किंवा कोणताही सामाजिक सेवक असो, जर त्यांनी आपल्या कामात कर्तव्यापेक्षा धनाला जास्त महत्त्व दिले तर त्यांच्या कार्याचा दर्जा आणि पावित्र्य दोन्ही नष्ट होते. मृदुवचने संतोष व्हावे हा मंत्र आजही तितकाच प्रभावी आहे. गोड बोलून आणि नम्र राहून आपण कोणाचेही मन जिंकू शकतो. लोभ माणसाला उद्धट बनवतो, तर धर्म माणसाला नम्र आणि परोपकारी बनवतो. ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी खिशात धन असण्यापेक्षा मनात भाव असणे जास्त महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थांची ही लीला आपल्याला स्वच्छ मन आणि निस्वार्थ सेवा या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.